का तुमचं पॅन कार्ड हरवलं आहे किंवा तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचं आहे का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जय शिवराय मित्रांनो, मी भागवत चव्हाण. स्वागत आहे तुमचं माझ्या महाराष्ट्राची योजना या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत पॅन 2 या योजनेबद्दल माहिती. मित्रांनो, पॅन 20 ही आयकर विभागाने सुरू केलेली एक डिजिटल योजना आहे. यामध्ये आपण अगदी काही मिनिटांमध्ये पॅन कार्ड काढू शकतो. पूर्वीच्या पद्धतीने आपण जर बघितलं तर पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपणास 48 तास तरी वाट पाहावी लागत असे. पण आता नवीन पॅन 20 या योजनेमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पॅन कार्ड तयार करून मिळवू शकतो. हो मित्रांनो, आपण अगदी बरोबर ऐकले. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पॅन कार्ड तयार करून डाउनलोड देखील करू शकतो. तसेच यामध्ये पूर्वीप्रमाणे आपल्याला कागदपत्रे आणि फोटोसुद्धा द्यायची गरज नाही. इतकी वेगवान आणि सोपी पद्धत या योजनेमध्ये वापरलेली आहे. तर मित्रांनो, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहे अशा सगळ्या व्यक्ती या योजनेचा लाभ मिळवू शकतात. तेव्हा लवकरात लवकर आपलं नवीन पॅन कार्ड तयार करून घ्या. आणि तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा. आता तुम्ही विचार करत असाल की हे नवीन पॅन कार्ड कसे काढायचे, चला तर सांगतो. त्यासाठी पॅन कार्ड फॅसिलिटी सर्च करा. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करा. येथे तुमचा पॅन नंबर टाका व त्याच्या खाली आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर खाली जन्मतारखेचा महिना निवडा आणि वर्ष सिलेक्ट करा. सर्व भरल्यानंतर आय ॲग्रीला क्लिक करा. त्यानंतर खाली या. खाली आल्यावर आपण पाहू शकता आय एम नॉट रोबोट हे ऑप्शन दिसत आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर कंटिन्यू विथ KYCवर क्लिक करा. जसेही कंटिन्यू केले आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. यामध्ये आपला मोबाईल नंबर आणि ईमेल दिसते. हे मोबाईल नंबर आणि ईमेल बदलायचा असेल तर येसवर क्लिक करा. खाली मोबाईल नंबर टाका. पण आपल्याला मोबाईल नंबर नाही बदलायचा म्हणून मी नो सिलेक्ट करतो. आणि त्यानंतर खाली येऊन सबमिट करा. सबमिट केले की आपला संपूर्ण पत्ता येथे दिसतो. परत खाली येऊन व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा. व्हेरीफाय झाले की जनरेट आणि सेव्ह प्रिंट बटन दिसते. त्यावर क्लिक करा. क्लिक केले की आपली पावती आपणास दिसते. या पावतीची आपण प्रिंट देखील काढू शकतो. अशा पद्धतीने आपण आपले जुन्या पॅन कार्डचे रूपांतर नवीन पॅन कार्डमध्ये म्हणजेच पॅन 20 मध्ये करू शकतो. धन्यवाद.